T20 विश्वकरंडकातील साखळी फेरीच्या लढतीत पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिल्यानंतर आता पहिल्यांदाच सहभागी होत असलेल्या अमेरिकन संघाच्या रडारवर दक्षिण आफ्रिकन संघ असणारे अमेरिकन दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज सुपर 8 गट 2 फेरीची लढत रंगणार आहे। एडन मार्कर, क्विंटन डी कॉक या दक्षिण आफ्रिकन फलंदाजांचा लढतीत कस लागणार असून अमेरिकन संघाला कर्णधार मोनांग पटेलच्या दुरुस्तीची चिंता सतावते। आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी सज्ज होणाऱ्या ऑलिम्पिक व जागतिक विजेत्या भारतच्या नीरज चोप्राने पाओ नुर्मी गेम्समध्ये भालाफेकीत प्रथमच सुवर्ण पदक जिंकले। मात्र त्याने 85.97 मीटर अंतरावर भाला फेकत वर्चस्व सिद्ध केले आणि त्याचा प्रमुख प्रतिस्पर्धी असे चित्र निर्माण करणाऱ्या जर्मनीच्या मॅक्स डेहनिंगला 7व्या स्थानावर समाधान मानावं लागले। न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाने सोमवारी रात्री पापुआ न्यू गिनी संघावर मात करीत T20 विश्वकरंडकाचा आपला शेवट गोल केला। मात्र त्याचे या स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले। न्यूझीलंडच्या सुमार कामगिरीचे पडसाद कर्णधार केन विल्सम्सवर याच्यावरही उमटले। संघाची खराब कामगिरी लक्षात घेऊन कर्णधार विल्सम्सने एक मोठा निर्णय घेतलाय, ज्यामध्ये त्याने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या खेळाडूंचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सोडण्याचा निर्णय घेतला असून कर्णधार पदही सोडले। माजी सलामी फलंदाज व कोलकाता नाईट रायडर्स संघाला यंदाच्या मोसमात IPLचे जेतेपद मिळवून देणारा गौतम गंभीर हा लवकरच भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी कार्यरत होणार आहे। BCCIच्या क्रिकेट सल्लागार समितीकडून गंभीरची मुलाखत काल घेण्यात आली। मात्र मुलाखतीचा पहिला टप्पा पार पडला असून आता आज आणखी एक मुलाखतीची फेरी होणार आहे। टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे आणि येत्या 48 तासांमध्ये याबाबतची घोषणाही होऊ शकते। 18 युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत स्लोवाकियाने ई गटात सनसनाटी सुरुवात केली। बलाढ्य बेल्जियमला त्यांनी 1-0 फरकाने हरवले। मात्र फिफाच्या जागतिक क्रमवारीत 3ऱ्या क्रमांकावरील बेल्जियमसाठी पराभव धक्कादायक आहे, कारण तुलनेत स्लोवाकिया 48व्या क्रमांकावर आहे। स्लोवाकिया विरुद्धच्या बेल्जियमने 15 सामन्यानंतर अपराजित मालिका खंडित केली आणि तिसऱ्यांदा युरो करंडकात खेळणाऱ्या फ्रान्सिस्को काल्झोना याच्या मार्गदर्शनाखाली स्लोवाकियाची सुरुवात शानदार ठरली। ई गटात स्लोवाकिया पुढील लढतीत युक्रेन विरुद्ध 21 जून रोजी खेळेल, तर बेल्जियमचा सामना 23 जून रोजी रुमानिया विरुद्ध होईल। IPL 2024चे विजेतेपद शाहरुख खानच्या KKRने जिंकलं असलं तरी भारतात ब्रँड व्हॅल्यूमध्ये विराट कोहलीचाच डंका वाजतो। नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला विराट कोहली हा भारतातील सर्वात चांगली ब्रँड व्हॅल्यू असलेला सेलिब्रिटी आहे। त्याने या यादीत स्टार शाहरुख खान आणि रणवीर सिंगला देखील मागे टाकलं। विराट कोहलीची एकूण ब्रँड व्हॅल्यू ही गेल्या वर्षभरात 29% वाढली आहे। 2023 मध्ये त्याची ब्रँड व्हॅल्यू ही जवळपास $227.2 मिलियन इतकी होती। मात्र या यादीत दुसऱ्या स्थानावर रणवीर सिंग असून त्याची ब्रँड व्हॅल्यू $203.1 मिलियन आहे, तर शाहरुख खानची ब्रँड व्हॅल्यू ही $120.7 इतकी आहे। आजपासून 2020 विश्वचषकात सुपर 8च्या सामन्यांचा थरार रंगणार आहे आणि बांगलादेशने सुपर 8 मध्ये स्थान मिळवले। मात्र आज अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत होत आहे आणि बांगलादेशचा वेगवान गोलंदाज तंजीम हसन साकिबवर ICCने मोठी कारवाई केली आहे। 16 जून रोजी नेपाळ आणि बांगलादेश यांच्यात सामना झाला आणि या लढती दरम्यान तंजीमने नेपाळचा कर्णधार रोहित पॉडेल सोबत वाद घातला। त्यामुळे ICCच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला त्याच्या मॅच फीच्या 15% दंड ठोठावण्यात आलाय। युरो कप 2024 मध्ये एक मोठी घटना घडली आहे। फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर किलियन एम्बापेच्या नाकाला मोठी दुखापत झाली आहे, त्यामुळे तो ग्रुप स्टेज मधील उर्वरित सर्व सामन्यांना मुकणार आहे। मात्र एम्बापेला फ्रान्सच्या ग्रुप स्टेज मधील पहिल्याच सामन्यात दुखापत झाली आणि हा सामना फ्रान्सने 1-0 असा जिंकलाय।